प्रभाकर दादा लोखंडे आणि निरूपणकार आदरणीय डॉक्टर रुपाली सापरे यांचे शिवथरघर नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास प्रत्येक या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरघर नगर दासबोध वाचन निरूपण समूहावर या 5व्या आवर्तनात आपण पुन्हा पुन्हा काहीतरी निमित्ताने भेटत आहोत. प्रथम मी श्री समर्थांना वंदन करते, मारुतीरायांना वंदन करते, श्रीरामाला वंदन करते आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करते. मला ही संधी पुन्हा पुन्हा आदरणीय भोंकाकांनी दिलेली आहे. रोहिणीताई छान निवेदन करतायत, स्मिताताई आणि आत्ता दादांनी जे वाचन केलेलं आहे इतकं सुंदर ते वाचतात ना की आता आज माझं एक निम्मं कामच झालं आहे की मी ओवे वाचणारच नाही आहे, इतकं ठसलं आहे त्यांनी वाचन केलेलं. तर हा समास खूप सुंदर आहे, शाश्वत निरूपण आहे. आपल्याला पाहायचं आहे की शाश्वत काय आहे. हा 14वा जो दशक आहे. आपण सगळ्यांनी आता काल 8पर्यंत पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की अखंड ध्यान कशाचं करायचं आहे. भगवंताचं करायचं आहे, परमात्म्याचं करायचं आहे. आणि अखंडचा अर्थ आपल्याला माहिती आहे की खंड न पाडता. आणि त्यामध्ये काय आहे की हे प्रामुख्यानं निस्पृह अशा जो महंत म्हणून किंवा ज्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या समाजासाठी कार्य करणारे आहेत, त्यांच्यासाठी हा शाश्वताचा अभ्यास त्यांनी केल्यानंतर, अनुभव आल्यानंतर तो कसा वागतो आणि आपण कसं वागायला पाहिजे हे आपल्याला समर्थ समजावून देत आहेत. अधिक आता प्रस्तावनेकडे जात नाही आहे मी, कारण काल हे छान ध्यान साधना किंवा अखंड ध्यान हाच समाज खूप छान समजावून दिलेला आहे जयश्रीताईंनी. त्याच्या अगोदर राज्याध्यक्ष सर, सगळ्यांचा आता नामोल्लेखही करत नाही कारण आपल्याला त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. पण हा जो 9वा समास आहे, या 9व्या समासाचं उद्दिष्ट काय आहे किंवा हा 9वा समास कशासाठी आपल्याला शिकायचा आहे. तर हा दशक तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असं सांगितलेलाच आहे की निस्पृहाचे जीवन समजून घेण्यासाठी हा समास आहे. पण आपला जो 9वा समास आहे शाश्वती निरूपण, तर साधकानं आत्मानात्मविवेक करून पिंडाचं कौतुक करावं. मी आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि त्यामध्ये त्याला तो अनुभव येतो आणि सारासार विचारानं ब्रह्मांड रचनेचं कौतुक बघावं. त्यात नाशवंत असार निघून जातं आणि शाश्वत सार तेवढं शिल्लक राहतं. म्हणून आपल्याला शाश्वत सार पाहायचं आहे आणि हे सार म्हणजेच परब्रह्म आहे. अंतरात्मा सगुण आहे, आपल्या अंतरामध्ये जो आहे तो सगुण आहे आणि तोच देव समजावा. त्याचं ज्ञान झालं की साधक निर्गुणापर्यंत पोहोचतो. म्हणजे सगुण ते निर्गुण ही जी आपली आराधना आहे, साधना आहे, ती पूर्ण होते.
निर्गुणाच्या साक्षात्कारानं ज्ञानाचं विज्ञान होतं. या समासामध्ये 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे सांगितले, ते आपल्याला छान समजावून घ्यायचे. एक म्हणजे अज्ञान, दुसरं म्हणजे विपरीत ज्ञान, तिसरं म्हणजे ज्ञान आणि चौथं म्हणजे विज्ञान. तर ह्या 4ही गोष्टी आपल्याला छान समजून घ्यायच्या. मग आता ज्या वेळेला विपरीत ज्ञान आहे त्याचा लोप होतो, अज्ञानाचा लोप होतो आणि ज्ञानाचाही लोप होतो, तेव्हा विज्ञान उदयाला येतं आणि निरंतर निर्विकारपणानं असणारं जे ब्रह्म आहे ते आपल्याला ज्ञानदृष्टीनं पाहता येतं. त्याच्याशी अनन्य होऊन राहावं, अशा अनन्यतेला आत्मनिवेदन म्हणले. जी 9वी भक्ती समर्थांनी सांगितलेली आहे आत्मनिवेदन, तर तिचाच इथे उल्लेख आहे आणि त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि मुख्य म्हणजे मायेची भीड न करता किंवा न धरता हे सगळं जे भ्रमरूप आहे, हा सगळा मायारूप संसार आहे, हे सगळं बाजूला सारलं की परब्रह्म तेवढं आपल्याला समजतं किंवा परब्रह्म तेवढं उरतं आणि ते आपल्याला समजून घ्यायचं. तसंच हा जो 9वा समास आहे याच्यामध्ये समर्थांनी आत्ता मी सांगितलं तसं 3 महत्त्वाचे विषय सांगितले. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, ह्या 4 प्रकारचं ज्ञान म्हणजे ज्ञान, अज्ञान हे सगळं. आणि म्हणून समर्थ काय सांगतात, आपल्याला नेहमी सांगतात की सगुणाची प्रथम धारणा करावी. अखंड ध्यानामध्ये प्रथम सगुणाची धारणा करावी, त्याद्वारे निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून आपल्याला माहिती आहे, निर्गुणाचे भेटी आले सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. हाच ज्ञानोबांचा अनुभव आहे. आणि समर्थांच्या मते सुद्धा सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविते पाविजे निर्धारे, मुख्य सारा सार विचारे संत संगे. तर हाच विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. रवींद्र पाठक सुद्धा म्हणतात की निस्पृहाचं जीवन हे समजून घेण्याचा आपण यात प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही वर्गात मनुष्य जन्माला आला तरी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो आणि इतका आटापिटा करत असतो. वास्तविक धरणी माता हे आपल्याला सगळ्या गरजा पुरवत असते, पण आपण त्याच्यासाठी खूप यातना करतो, घेतो, काबाड कष्ट करतो. पण निस्पृह त्यालाही त्याच गरजा असतात की अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा त्यालाही आहेत, पण तो ह्यामध्ये जास्त गुंतून पडत नाही, त्याची चिंता करत नाही, काळजी करत नाही, जी आपण सामान्य माणसं करत असतो. आपण पैसा साठवतो, घरं करतो, सगळ्या गोष्टी मिळवतो, पण सतत मिळालं म्हणून काळजी, मिळत नाही म्हणून काळजी. तर हा निस्पृह मात्र असा निर्धास्त कसा राहू शकतो, त्याची उत्तर आपल्याला या समासात शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या शाश्वताची निस्पृहानं प्राप्ती करून घेतली, त्या सद्वस्तूची आपणही प्राप्ती करून घ्यावी, असं समर्थ आपल्याला कळकळीनं सांगत आहेत आणि तेच या समासातून समजून दिलेलं आहे. मला आत्ता सहज पाहत असताना एकदम आत्मारामाची ते मिळाली, आरती आपण म्हणत असतो, आणि तो आत्माराम कसा आहे तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता पाहूयात आपण. आत्ता कमलाकर दादांनी एवढ्या सुंदर ओव्या गायल्यात ना, खरंच माझ्या अंतरंगात त्या भिनल्याच अगदी. पहिलीच ओवी आहे. आता आपल्याला पाहायचे याच्यात 3-4 विषय कसे आलेत. तर पहिल्या 3 मध्ये तर प्रास्ताविक केलेलं आहे, 4 ते 10 मध्ये सगळं असार जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे, 10 ते 15 मध्ये सार वस्तूचं वर्णन केलेलं आहे. इथपर्यंत पहिला आपण टप्पा पाहूया, मग 15च्या नंतरचे बघूयात. तर पहिल्या ओवीत आपल्याला पिंड हा शब्द आलेला आहे. पिंडाचे पाहिले कौतुक आणि शोधिला आत्मानात्म विवेक. तर हा आत्मानात्म विवेक आपल्याला शोधायचा आहे आणि तो शोधण्यासाठी आपला सगळा प्रयत्न आहे, धडपड आहे. कारण पिंडाची कौतुकास्पद रचना आहे ती आपण पाहिली, बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत चर्चा झालेली आहे. पण आत्मानात्म विवेकानं पिंडरचना शोधून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पिंड म्हणजे देह आणि हा अनात्म आहे, अर्थातच तो जड आहे, नाशवंत आहे, आणि आत्मा मात्र एकच आहे, तो सर्वकर्ता आहे.
म्हणून प्रथम हा जो निस्पृह आहे तो काय करतो, तर ह्या गोष्टीचा मी कोण आहे याचा शोध घेतो. ज्या देहाच्या आधारे मी ओळखला जातो तो आहे तरी कोण, कोण आहे त्याचा स्वामी, या देहाचं स्वरूप काय, देह नाशवंत आहे म्हणजे नेमकं काय आहे, या साऱ्या प्रश्नांचा तो सांगोपांग विचार करतो. आणि सामान्य लोक मात्र मी म्हणजे देह, बघा मी म्हणलं की पहिली आपली देहाचीच सगळी भावना आहे, देहाचीच आसक्ती आहे. आणि या भूमिकेशी आपण इतके एकरूप झालेले असतो की अशा प्रश्नांवर विचार करायला आपल्याला सवडसुद्धा नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात, कस्त्वं कोहं कुतयायात कामे जननी को मे तात इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रूय करणे. डुक्रूय करणे म्हणजे व्याकरणातली सूत्र पाठ करणे. अशाच प्रकारचं आपण इतक्या प्रकारचं ज्ञान मिळवत असतो, पण खरं काय आहे, भगवंताचं नामस्मरण. आणि ते जर केलं तर हा आपोआप देहभाव आपला कमी होतो, मग आपण आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. तर तो करण्यासाठी शंकराचार्य असतील, नामदेव आहेत, ज्ञानदेव आहेत, सगळेच तुकाराम, सगळ्या संतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की नामाच्या माध्यमातून, गुणसंकीर्तनातून आपण भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. पण पिंड तर आसार आहे हे आपल्याला माहितीच आहे. मग त्याद्वारे अनेक कामं होतात, आपण इतकी कर्म करत असतो, पण लौकिक संपत्ती पिंडाबरोबर कायम राहते का हो, जाते का आपल्याबरोबर? आपण एवढा पैसा कमवतो, एवढं सगळं काय काय करतो मला सांगा, जमीन जुमला, एवढ्याच इमारती, एवढ्या गाड्या, एवढं सगळं हे मिळवतो, पण आपली अवस्था कशी होते, ह्या अशाश्वत जीवनात भरकटल्यासारखी होते. आणि त्यामुळे आपण शाश्वताचा शोधच घेत नाही, सगळं इतकं ओढणं ओरबाडणं यासारखं आपण करत असतो. त्या निस्पृहताही त्याच्या जीवाला माहीतच नसते. आणि त्यामुळं पिंड ब्रह्मांडातील मूळ तत्वाशी आम्ही कधी एकरूप होतच नाही. पिंडाचा स्वभाव म्हणजे त्याला ब्रह्मांडाकडून सतत सुखाची अपेक्षा आहे. अगदी बघा देवापुढं म्हणजे गेल्यानंतर प्रत्येकाच्या मनात काहीतरी आजच्या दिवशीची मागणी असेल, आयुष्यभराची मागणी असेल. काहीही न मागणारे किंवा अगदी परिस्थिती मेताकुटीला आलेले विवेकानंद फक्त देवीला काय मागतात, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. आणि आपण मात्र काय काय मागत बसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नको, तसं व्हायला नको. म्हणून आत्म्याची अनन्यता ही जी सांगितलेली आहे, म्हणजे अनन्यताचा अर्थ काय, आत्मा एकच आहे, दुसरं काहीच नाही. फक्त ह्या जगातली शक्य शाश्वत अशी गोष्ट एकमेव आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि तो अनुभव विवेकानं घ्यायचा आहे. कारण पिंडाचा जर विचार करायला लागलो तर आत्मानात्म विवेक, आणि ब्रह्मांडाचा विचार करायला लागलो तर सारासार विचार हा करायला पाहिजे. आणि मग त्यातली गोडी जी आहे ती आपल्याला ग्रहण करता येते. कारण आत्मानात्म विवेक कसा आहे हो, तो पिंडाच्या बाबतीत म्हणजे देहाच्या बाबतीत आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय, भगवद्गीतेतली वचनं सगळी आपली तोंडपाठ आहेत आता. आणि खूपदा शिकलेली आहोत की तो चिरंतन आहे, तो धुता येत नाही, त्यानं जाळला जात नाही वगैरे वगैरे. ते सगळं आता मला पुन्हा सांगायचं नाही. पण हा विवेक आणि आत्मा एकमेव आहे, चिरंतन आहे, देह मात्र नाशवंत आहे. आणि सारासार विवेक हा ब्रह्मांडाच्या बाबतीत करायचा. ब्रह्मांड म्हणजे एवढं मोठं सगळं जे विश्व निर्माण केलेलं आहे, तर त्याचा अभ्यास केल्यानंतर, त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर हा परमात्मा एकमेव आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ते आपण सांगतोय. म्हणून समर्थांनी मनाच्या मला तर नेहमी वाटतं की नाही तुम्हाला एवढा सगळा दासबोध वाचता आला, फक्त मनाचे श्लोक समजून घेतले तरी आपल्याला त्याच्यातून सगळं तत्त्वज्ञान समजतंय. ते म्हणतात बघा 53व्या श्लोकात,
नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने समाधान काही नव्हे तान माने नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. त्यांनी सोपा उपाय सांगितले, सज्जनांच्या सहवासात राहा म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. आणि सज्जनांच्या संगतीत राहिलं की नामस्मरण करू, नामस्मरण केलं की भगवंत आपल्याला बरोबर होईल. देहभाव सगळा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी संपली की ह्या देहाकडचं कोड कौतुक सुख दुःख सगळं आपण विसरून जाऊ. म्हणजेच काय, पाचव्या ओळीमध्ये पाचव्यापासून असार म्हणजे काय ते सांगते. असार म्हणजे नाशिवंत, असार जे याच्यामध्ये सार नाही ते. हल्ली पूर्वी सार म्हणायचे, हल्ली सूप म्हणतात. टोमॅटोचं सार काय करतो आपण, त्यातला सगळा जो गाळ आहे, अनावश्यक भाग आहे तो काढून टाकतो आणि सगळा जो महत्त्वाचा भाग असतो, सार असतो, तो घेतला जातो. त्याला सार म्हणायचं. पण ज्याच्यात सार नाही ते चोथा पाणी घेऊन काय उपयोग आहे आपल्याला. तर ते सार म्हणजे नाशवंत आहे. असार म्हणजे नाशवंत आणि सार म्हणजे शाश्वत. चुकून बोलले गेले, क्षमा. तर जयासे होईल कल्पांत हे सार नव्हे. आता ज्याला कल्पांताची त्यांनी इतकी ही काय म्हणू आपण, प्रकृतीची आणि या सृष्टीची रचना समर्थांनी आपल्याला किती वेळा समजावून दिलेली. ते सांगतात की या पंचमहाभूतांचा किंवा पंचभूतांचा मूळ मायेतच कसा लय होतो ते पुन्हा पुन्हा सांगतात की असार ते नाशवंत. आणि ते कसं नष्ट होतं, तर पृथ्वी जळापासून उत्पन्न झाली आणि पुन्हा ती जळातच नष्ट होते, विरून जाते. पाणी तेजापासून निर्माण झालं पण पुन्हा तेजापासून पाण्याची उत्पत्ती झाली, पण ते जळ पुन्हा तेजातच मिसळून जातं, आटून जातं. त्या पाण्याला ते शोषून टाकतं आणि महत्तेजानं ते आटून जातं. मग ते तेज पाणी शोषून टाकतं, महातेजानं सारं पाणी आटून जातं. मग पुढं काय उरतं, तर पुढं तेजापासून वायू, ही जी सगळी प्रक्रिया सृष्टीची सांगितलेली आहे ती तेजापासून, तेज वायूपासून होतं आणि वायू त्याला झाकून टाकतो, विझवून टाकतो. एक वारा आला तर सगळं छान, अगदी होळी पेटवली असेल किंवा यज्ञ असेल तिथं सगळी बाधा निर्माण होते आणि सगळं नष्ट होऊन जातं. तिथं झडपी शब्द वापरलेला आहे बघा, वायो झडपी तया लागून. झडपी म्हणजे तो त्याला पूर्ण व्याप्त करून टाकतो. आता वायूपासून तेज झालं, वायू तेजाला विझवून टाकतो, मग तेज जाऊन जिकडं तिकडं वायू गच्च भरून राहतो. म्हणजे एक एक संपतं आणि दुसऱ्याचा तिथे उदय होतो किंवा अस्तित्व येते. म्हणून वायो गगनापासून झाला मागुता तेथेची विराला. आता वायू ह्या गगनातून निर्माण झालेला आहे, आकाशापासून निर्माण झाला आहे, तोही त्यातच विरून जातो. त्याला वेदांत शास्त्रात कल्पांत असं म्हटलेलं आहे. म्हणजे मूळ मायेचा म्हणजे कल्पनेचा जिथे अंत होतो तो कल्पांत. मग आता ही जी सगळी प्रक्रिया सांगितली ही आपल्याला समजून घेतली पाहिजे. म्हणजे वायू आकाशापासून झाला तो पुन्हा आकाशातच विरून जातो. वेदांत शास्त्रामध्ये ह्याला सगळ्याला कल्पांत म्हटलेलं आहे. आणि आपल्याला गुणमाया आणि मूळमाया ह्या परब्रह्मामध्ये लय पावतात. आता गुणमायाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की सत्व रज आणि तम. त्याच्यात कितीतरी कथा आहेत. सत्व रज तम याच्यावर बोलावं तेवढं थोडंसं आहे, पण ज्या वेळेला तमाचा नाश होतो, रजाचा नाश होतो आणि सत्वगुण वृद्धिंगत होतो, त्यावेळेला आपण परमात्म्याच्या जवळ पोहोचायला झाले. म्हणून ही जी गुणमाया आहे ही विलीन व्हायला पाहिजे या परमात्म्यामध्ये. आणि मूळ माया जी हे सगळं सृष्टी म्हणजे मूळ माया, तर ही कल्पना आपल्याला येण्यासाठी विवेक आवश्यक आहे आणि ती आपल्याला समजून घ्यायची आहे, ती विवेकानं ओळखायची आहे. परब्रह्म सगळ्या उपाधींच्या पलीकडे, तिथं मूळ माया, मायेचं मूळ नाही किंवा काहीच नाही, दृश्याचा स्पर्श नाही. हे विश्व आलं आणि गेलं तरी ते जसंच्या तसंच आहे. त्याच्या अनुभवानं ज्ञानाचं विज्ञान होतात. आपल्याला ज्ञान विज्ञान या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. 11 ते 15 आता विवेकानं सार वस्तू ओळखावी असं सांगतायत. आणि सार कसं आहे तर मी काय नाही, काय काय नाही हे आपल्याला शंकराचार्यांनी खूप छान पटवून दिलेलं आहे निर्वाण षटकमध्ये.
पूर्ण षटक म्हणणार नाही, सगळ्यांना पाठ आहे. फक्त मी काय नाही आणि मी काय आहे एवढं एका स्तोत्रावरून सुद्धा आपल्याला कळतं. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न च तेजो न वायुश्चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. आपले जे शरीराचे सगळे मन बुद्धी अहंकार हे सगळं मी नाही आहे. मग मी काय आहे? श्रोत्रही नाही, मी जिव्हाही नाही, सगळे इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय नाही, पंचकर्मेंद्रियही नाही. मग मी काय आहे? ते चिदानंद रूप आहे. म्हणजेच मी सार आहे. मला सार शोधायचे. मग न बंधुर न मित्र किंवा न प्राण संज्ञ न वै पंचवायू सगळं मी नाही आहे. फक्त मी काय आहे? ते चिदानंद स्वरूप असा मी परब्रह्म आहे, शिवोहम आहे, शिव आहे असं सांगतायत. म्हणून सगळ्या उपाधींचा शेवट जिथं दृश्य खटपट नाही, दिसायला काहीच नाही आहे, तसं मूळ मायेसुद्धा सगळ्या उपाधींचा शेवट जिथं मूळ मायेसह ज्या ठिकाणी दृश्याची खटपट नाही असं सर्वव्यापी निर्गुण ब्रह्म सर्वत्र घनदाट भरून राहिलेलं आहे. आणि ते सार म्हणजे शाश्वत आहे. मग निर्गुण ब्रह्मा वेगळं, मूळ मायेसकट सगळं हा सार आहे. आणि सार फक्त कशात आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्या उपाधींचा शेवट झाला म्हणजे दृश्याचा मागमूसच उरत नाही. मग आत्ता मगाशी पाहिलं तसं सगळा कल्पांत झाला. 12व्या ओवीत सांगतायत की उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला. आता बघा त्या जवळजवळ 12-13 वर्ष झाली उत्तराखंडला जेव्हा सगळा प्रलय झालेला होता. आम्ही नुकतेच 3च दिवस अगोदर जाऊन आलेलो होतो. आणि ज्या घोड्यांवरून गेलो, ज्या वाहनातून सगळे गेलो, ती सगळी वाहनं त्या ह्याच्यामध्ये सगळी खाली पाण्यामध्ये बुडून गेली. आणि एकमेव तेवढं जे केदारचं मंदिर आहे ते जसंच्या तसं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे भगवंताचं अस्तित्व किंवा सामर्थ्य हे आपल्याला अशा वेळेला लक्षात येतं. कितीही कल्पांत झाला तरी त्याला नाश नाही. म्हणून माया त्यागे शाश्वताला ओळखावे, मायेचा त्याग करायला पाहिजे. आता पुढच्या शेवटच्या समासात आपल्याला माया पूर्ण पुन्हा समजावून घ्यायची. समर्थांनी किती वेळा मायेचं वर्णन केलेलं की सगळं विश्व नाहीसं झालं तरी माया नष्ट झाली तरी हे शाश्वत परब्रह्म नष्ट होत नाही. मग हा परमात्मा कुठे, अंतरात्मा कुठे आहे? देव. आणि तो कसा आहे? तर हा देव अंतरात्मा सगुण आहे. हा देव सगुण आहे. सगुणाच्या द्वारेच निर्गुणाची आपल्याला प्राप्ती होत असते. मगाशी म्हणलं तसं सगुणाचे संगीत निर्गुण म्हणजे निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो आपण. ज्ञानाचं विज्ञान होतं म्हणजे काय की अपरोक्ष ज्ञान होतं, अपरोक्षानुभव येतो. तो खरा देव आपल्याला समजतो. तो सगुण आहे. त्याच्या आधारानं निर्गुणापर्यंत पोहोचता येतं. हा भगवंत आपल्याला कसा दिसतो, कधी ओळखता येतो? छोटे छोटे प्रसंग आहेत बघा. एकदा ही यशोदा मैया सगळीकडे आपल्या त्या गोपाळकृष्णाला शोधत असते, भगवंताला शोधत असते आणि तो काही तिला दिसतच नाही. ती वेडी अगदी म्हणजे अशी बावरी होऊन जाते आणि राधेजवळ येते. राधा डोळे मिटून बसलेली असते. तर ती म्हणते, अगं मुली बाळा, तुला गोपाळाचा काही पत्ता लागला का गं? तो कुठेच दिसत नाहीये. तेव्हा राधा भावमग्न अवस्थेत होती आणि यशोदेचं बोलणं सुद्धा तिला ऐकू आलं नाही. पण जेव्हा तिची समाधी उतरली, जेव्हा तिचं ध्यान उतरलं, तेव्हा यशोदा मैया आपल्या समोर बसल्याचं तिला दिसलं. ती तिला वंदन करते आणि म्हणते, आई तुम्ही इथे कशासाठी आलात? तिनं विचारलेला प्रश्नही तिला कळला नव्हता. तेव्हा यशोदा सांगते की अगं मला हा गोपाळा किती वेळ झाला कुठेच सापडत नाही आहे. ती म्हणली तुम्ही फक्त डोळे मिटून गोपाळाचं ध्यान करा, बघा तुम्हाला तो कुठे आहे त्याच क्षणी दिसेल. आणि तिनं डोळे मिटताच ती भावमय तिचं दर्शन झालंय. तिला राधिकेनं तिला भावनिमग्न केले. एवढी राधिकेमध्ये ताकद होती बरं का. आणि तिला भावावस्थेत गोपाळाचं दर्शन झालं.
मग यशोदेनं राधिकेला वर मागितलाय, राधिकेला वर मागितलाय की अगं बेटी, डोळे मिटताच मला गोपाळाचं दर्शन घडू दे. बघा, एवढं भावविभोर आपण होऊ शकतो का? डोळे मिटतो, हातामध्ये जपमाळ घेतो, किंवा नुसतंही मुखाने जरी मनातल्या मनात ध्यान करत राहिलो तरी असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येतात. तर त्या न येण्यासाठी भावविभोर व्हायला पाहिजे आणि आपल्याला या सगळ्याचा विसर पडला पाहिजे, संसाराचा विसर पडला पाहिजे, या चिंता दूर ठेवल्या पाहिजेत. पण त्या कधी दूर होतील? जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होऊ तेव्हा. अशी ही सगळी कितीतरी उदाहरणं आहेत. एक जण तर असंच नंतर सांगते, पुढची एक कथा मला सांगायची पण आता पुन्हा सांगते. म्हणून देव अंतरात्मा जो आहे तो सगुण आहे आणि सगुणापासून आपल्याला निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे. आणि कल्पनेतीत जे निर्मळ आहे तेथे नाही मायाजाळ. अहो, त्या परमात्म्याच्या इथं काहीच नाही, मायाजाळ नाही, कुठलीही म्हणजे मलिनताच नाही आहे तिथे. सगळं जे आहे ते मिथ्य जे आहे ते सगळं दृश्य आहे. आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला, जिथं निर्मळ आहे अशा ठिकाणी आपल्याला पोहोचायचे. म्हणून हे विज्ञान समजून घ्यायचं. आता 4 संज्ञा आपल्याला कळून घ्यायच्या. पण मला भगवद्गीतेचा आधार, त्यामध्ये कुठल्या आपल्या ताई होत्या त्याही सांगतात की भगवद्गीतेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. तसंच होतं की समर्थांनी या सगळ्या गीतांचा अभ्यास केलेला आहे. पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, किती अवधूत गीता, गुरुगीता, सगळ्या गीतांचा अभ्यास करून त्यांनी हे सगळं तत्त्वज्ञान, तशी ही मूळ गीता पण त्यांनी खूप अभ्यासलेली. त्यामुळं म्हटलेलं आहे बघा, ज्ञानम ते हंस विज्ञानम इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यच ज्ञातव्यमवशिष्यते. ज्ञान मी तुला विज्ञानासह सांगणार आहे की ते सांगितल्यानंतर किंवा ते समजून घेतल्यानंतर जाणून घ्यायचं काही उरतच नाही. आणि ही माया कशी आहे तेही आत्ता जी आपल्याला थोडासा संदर्भ आला आहे म्हणून तोही श्लोक मला आवडतो. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते मायेला तरुण हे माझ्यापर्यंत येतात. कारण ही दैवी माया, दैवी हेषा ती आहे दैवी पण गुणमयी आहे. आणि दुरत्यया म्हणजे ती ओलांडून जाणं अवघड आहे. म्हणून तू काय कर, हे सगळं समजून घे. कारण ही अलौकिक देवी किंवा गुणमयी त्रिगुणाची ही जी माझी माया आहे ही तरुण जाण्यास अवघड आहे. पण जे पुरुष केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेचं सहजपणे उल्लंघन करून जातात. कारण काही मायेमध्ये जे सगळं आपल्याला दिसतंय त्याचं 15व्या ओवीमध्ये समर्थ सांगतायत की जे होते आणि सवेची जाते, म्हणजे जे उत्पन्न होतं ते लगेच नाहीसं होतं. आपण पाहतो काही ते लहान मुलं 9 महिने आईच्या पोटात असतात आणि जन्मतःच ते मृत म्हणून घोषित केले जातात. शेवटच्या क्षणी त्यांना मृत, म्हणजे उपजायच्या आतच नष्ट झाले. फक्त 9 महिने ते उपजले. किती असे प्रसंग अगदी जवळच्या लोकांमध्ये अनुभवले हो. आणि मग ते दुःख सगळ्यांना नको होतं की त्यापेक्षा मग ती माता गरोदरच राहिली नसती तर बरं झालं असतं. हे सगळं आपल्याला अनुभवायला येतं. पण ज्या ठिकाणी या परब्रह्माच्या ठिकाणी काय आहे, होणं नाही, जाणं नाही, काहीच नाही. म्हणजे व्हायचाही प्रश्न नाही आणि जायचा नष्ट व्हायचाही प्रश्न नाही आहे. असं हे परब्रह्म ओळखावं. होते आणि जाते ते दृश्य नाशवंत, होणे जाणे नाही ते ब्रह्म. इतकं सोपं आहे. एक लक्षात ठेवायचं की बाकी सगळ्या गोष्टी ज्या ज्या निर्माण होत आहेत त्या नाश पावणार आहेत. आणि ज्या निर्माण जी नाहीच, जिला उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही, जी शाश्वत आहे त्या परब्रह्मामध्ये हे काहीच नाही आहे, जाणं येणं नाहीच आहे. आणि ते आपल्याला विवेकानं अनुभवायचं. तर ह्या ज्या 4 ओव्या होत्या 11 ते 15, ह्या म्हणजे जणू काही या समासाचं सार सांगितलेलं आहे की सार काय आणि असार काय. आता 16-17 पुन्हा काय सांगतात, त्रिविध ज्ञान आणि त्रिविधा प्रचिती. आता जो मी मुद्दा म्हणलो होतो तो महत्त्वाचा येतो की एक ज्ञान, एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान
हे त्रिपुटी होय क्षीण तेची विज्ञान. आता ज्ञान काय आहे हो? आत्म्याचं ज्ञान होणं हे ज्ञान आहे. पण अज्ञान काय आहे की देहालाच आपण सर्वस्व मानतो, देह श्रेष्ठ मानतो, हे आपलं अज्ञान आहे. आत्म्याला जाणायचंच नाही हे अज्ञान आहे. आत्मा जाणणं हे ज्ञान आहे. आणि हा पंचभूतात्मक सगळा जो पसारा आहे हे काही ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. तर हे सगळं विपरीत ज्ञान आहे. हे सगळं आपल्याला म्हणजे म्हणतात ना शुक्तिरजक, ते नेहमी उदाहरण दिलं जातं की शिंपल्याच्या आतून चमकच ते आणि त्याला आपण रूप आहे असं समजतो, पण ते विपरीत ज्ञान असतं. किंवा दोरीला सापते तर उदाहरण आता सगळ्यांचं तोंडपाठ झालेलं आहे. तर तेही सगळं विपरीत ज्ञान आहे, अज्ञान आहे. आणि म्हणून जिथं जे एक गोष्ट आहे ती भलतीच जेव्हा दिसते त्याला विपरीत ज्ञान म्हटलं जातं. आणि हे ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान याच्या पलीकडं जे आहे दृश्य विश्वाच्या अनुभवातील या सगळ्या कल्पना आहेत. पण त्या सगळ्या लोपल्या की ब्रह्मसाक्षात्कार होतो आणि ते विज्ञान आपल्याला निर्विकार ब्रह्म ज्ञानदृष्टीनं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्याशी अनन्य होणं याला आत्मनिवेदन असं म्हटलं. म्हणजे एक ज्ञान, दुसरं अज्ञान, तिसरं विषय विपरीत ज्ञान, ही त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी क्षीण झाली की विज्ञान प्रगट होतं. आणि विपरीत ज्ञान हे भ्रम निर्माण करणार आहे. तो अज्ञानाचा सगळा स्वाभाविक परिणाम आहे. आणि विपरीत ज्ञान नाश पावतं, मग अज्ञान उरतं आणि आत्मज्ञानानं ते अज्ञानही नाश पावतं. मग पुढं अज्ञान नाहीसं करणारं ज्ञानही शांत होतं आणि अखेर विज्ञान म्हणजे फक्त परमात्मा, फक्त परब्रह्म. मग अशी म्हटलं तसं दोरीला साप समजणं, पैशाला सर्व, दोरीन साप आता किती दिवस उदाहरणं पाहिजे. आत्तासुद्धा कित्येक लोकांच्या तोंडी हेच आहे, पैसा हे सर्वस्व आहे म्हणतात, पैशाशिवाय जगूच शकत नाही. हे सगळं अज्ञान आहे. किंवा मी देह म्हणजेच अज्ञानच आहे. देहाचं सुख ते माझं सुख, सगळे माझे दिवाचे चोचले आपण पुरवत असतो. पण त्याच्या थोडं पलीकडं जाऊन समर्थांची, एकनाथांची, सगळ्या संतांची जो उदाहरणं पाहिली तर समर्थांनी आपल्या रचनेचे तर पहिले तिच्यावर नियंत्रण 12व्या वर्षापासून आणलेलं. कधीही भिक्षाचं फार सुंदर सांगितलं होतं एके दिवशी त्या ताईंनी की भिक्षेचा अर्थ काय घ्यायचा आहे. आपल्याला जे काही मिळालं आहे कोरडं सगळं, त्याच्यावर सुद्धा उदरनिर्वाह आनंदानं करायचं आहे. आणि त्यांना जर चांगली अशी तयार केलेलं जेव्हा मिळत होतं अन्न, तेव्हा ते पाण्यामध्ये भिजवून खात होते. किंवा परवाच वाचलं, त्यांना बटाट्याची भाजी फार आवडायची, पण त्यांनी त्याच्यावर सुद्धा नियंत्रण आणलेलं होतं. म्हणजे देहाचे सुख चोचले हे अजिबात ठेवायचे नाही आहेत. मग अंतरामध्ये काय आहे, आपल्या अंतरंगामध्ये कोण आहे, काय आहे. सहज दासायन म्हणून जो आपला ग्रंथ आहे आणि तोही वाचतीये सध्या मी, मला फार आवडलं. माझा अभ्यास तेवढा झालेला नव्हता. तर एक दिवशी काय होतं, हा नारायण खूप खोड्या करायला लागतो आणि म्हणून आई एक चिपाड हातात घेते आणि त्याला धाक दाखवायला लागते. मग नारायणाने इतकं रडवं तोंड केलं आणि आ पसरला. बघा, आ पसरला, आ केला तर त्याच्या मुखामध्ये आईला सगळ्या देवतांचं दर्शन झालं. लगेच नारायण पळून खोलीत जाऊन बसले. मग आईनं रागानं आई तिच्या मागं मग धावत पाहिली तर अंतर्गृहीत सुद्धा रूप अद्भुत दावलं. म्हणजे तिथे एक रूप पुन्हा वेगळं दाखवलं आणि ते रूप पाहताच आई पुन्हा घाबरली. तिनं त्या लेकराला पोटाशी धरले आणि नारायण फार हडहड करतो, खूप हट्टीपणा करतो, सारखा भटकत असतो, त्यामुळं तो रोडावलाय असं आईच्या मनानं घेतलं. म्हणून तिनं नरस्या देवाला म्हणजे नरसिंहाला नवस केलं. आणि मग नरसोबाने येऊन आईला स्वप्नात सांगितलं की अगं तुझा मुलगा म्हणजे साक्षात मारुतीराय आहे, त्याचं नाव घेतलं की सगळी भूतखेतं पळून जातात आणि तू माझी कशाला उपासना करतेस. आता न पडावे काहीच संशयी, काळ कर्मादी भय यास नाही, असं त्याच्याबद्दल दासविश्रामधाममध्ये म्हटलेलं. आणि मग ते सगळं स्वप्नच म्हणायचं. ते पाहिल्यानंतर आईला खूप समाधान वाटतं
आणि किती झालं तरी आईचं ते आतड आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती नारायणाला न्याहाळून पाहू लागली, तेव्हा तिला वाटलं की याला खडतर दृष्ट झाली असावी, आणि म्हणून ती मीठ मोहऱ्याने त्याची दृष्ट काढते. तेव्हा असा प्रकाश पडतो देदीप्यमान की काय विचारता, कारण साक्षात तो मारुतीरायाचा अवतारच आहे. असं जेवढं आपण ह्या समर्थांच्या जीवनचरित्रातनं आपल्याला, खरं म्हणजे त्यांना एवढा ग्रंथ स्फुरला कसा, अनुभवातनं स्फुरलेला आहे. आणि म्हणून ते प्रत्येकाला अनुभवाचा जास्त जोर सांगतात की अनुभव घ्या. आता जे सांगितलं की त्रिविध 16 ते 17 ज्ञान अज्ञान हे सगळं सांगितलं आपण. आता त्याच्या पुढे 18 आत्मनिवेदनाबद्दल बोलत आहेत. आणि 17वी ओवी महत्त्वाची राहिली सांगायची. वेदांत सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित, निर्विकल्प सदोदित जेथे तेथे. मला धादांत शब्द, आपण अशी लोक म्हणतायत बघा धादांत खोटे बोलतो, तेव्हा त्या धादांतचा अर्थच कळला नसायचा. म्हणजे तो खरं अगदी पूर्ण 100% खोटं बोलतोय असं म्हणायचे, पण इथं अर्थ बघून घ्यायचे आपल्याला. वेदांत सिद्धांत म्हणजे वेदांत म्हणजे काय, जे शास्त्रांमध्ये सगळं परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे तो वेदांत आहे. शास्त्रप्रचिती. सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अनुभव येतो. आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती, स्वतःला त्याची अनुभव आल्यानंतर. आणि या तिन्हींचा अनुभव पाहावा तो हा की निर्विकार ब्रह्म सगळीकडे संचरलेला आहे. वेदांत सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित. आता सांगते तशी किती उदाहरणं आहेत, त्यांनी सगळ्याचे अनुभव घेतलेले आहेत. आणि सगळीकडे हे निर्विकल्प असं सदोदित आहे. काल होतं आणि आज नाही असं नाही आहे. भारतात आहे आणि परदेशात नाही असं नाही आहे. सगळीकडे हे परब्रह्म आहे. आता 18 आत्मनिवेदन सांगतायत. ते ज्ञानदृष्टीनंच पाहायचे, अनन्य राहायचे. त्याच्या ठिकाणी अनन्य म्हणजे फक्त अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. तिथे तो अनन्य शब्द लक्षात बसतो की अन्य कुठेच आपली भाव नाही. तसं अनन्य भावानं तद्रूप व्हायचे त्याच्याशी. आणि यालाच आत्मनिवेदन म्हटलेलं आहे. आणि ही मुख्य भक्ती सांगितलेली आहे समर्थांनी. म्हणजे आपल्या डोळ्यांनी किंवा चर्मचक्षुनी आपण दृश्य पाहत असतो, पण डोळ्यांना वेगवेगळे भास देखील होतात. पण परब्रह्माला पाहण्यासाठी, त्याच्या दिव्य अनुभूतीसाठी आपल्याला सद्गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानचक्षूंची आवश्यकता असते. हे चर्मचक्षू काही उपयोगाचे नाहीत. आणि हे स्थित्यंतर म्हणजे परमार्थ. किंवा आत्मनिवेदन भक्तीबद्दल काय म्हणतायत समर्थ, किती एवढं संबंध समास नाही सांगता येणार. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. तत्वे तत्व जेव्हा विरे, तेव्हा आपण कैसा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. हे आत्मनिवेदन सहज घडणार आहे कधी, जेव्हा आपण त्याच्याशी तद्रूप होऊ तेव्हा. समर्थांनी मनाच्या श्लोकात वारंवार ह्याच गोष्टी पटवून दिल्या. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे. जगी पाहता ज्ञानचक्षीन लक्ष रक्षे म्हणजे चर्मचक्षुनी जे समजत नाही आणि ज्ञानचक्षुनी ज्याचं रक्षण करता येत नाही. आणि जगी पाहता जात आहे, पाहणंच संपून जातं. मना संत अनंत शोधू, त्या अनंताला मना तू शोधून काढ. कारण आता हे 19 ते 23 सगळ्यात महत्त्वाचा आता हा समासाचा हे आहे. बघते आता मलाही वेळेत आवरायची इच्छा आहे की शाश्वत निश्चळ ब्रह्म हे मायाभ्रमात गुरफटलेल्याला कळणार नाही. दृश्यास दिशे ते दृश्य, मनास भासे तो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. हे सगळं डोळ्यांनी आणि इंद्रियांच्याद्वारे आपण, सगळ्या इंद्रियांनी, कानाने सुद्धा आपण ऐकतो ना देवाचं गुणगान. आम्ही काय आळंदीला 4 दिवस अगदी आनंद अनुभवला बघा. खरंच हे तिथेच बसल्यानंतर हे परब्रह्माचं काय असेल आनंद, तो तिथे बसून कळत होता. आता काहींना काय भास होतात बघा की तसबिरीत माळच हालतीये
किंवा काहींना असं वाटतंय की त्या गुरूंचे किंवा त्या देवाचे असे ओठ हालतायत, पण हे अशक्य आहे. हे परब्रह्माचं ज्ञान नाही आहे. हा साक्षात्कार मानणं योग्य नाही. भासातीत होण्यासाठी परब्रह्माला ज्ञानचक्षुनी पाहावं लागतं. आणि म्हणून आपण राहत असलेल्या भागात आज किती बदल झाले. आता 40 वर्षापूर्वी आम्ही इथं आलो, सगळं वाळवंट होतं किंवा सगळे नुसतं ओसाड भाग होता. आणि आता काय इमारतीन, किती मंदिरं, किती दुकान. मंदिरं तरी ठीक आहे, पण दुकानं शॉपिंग सेंटर, रे बाप रे, हे सगळं आपल्याला चर्मचक्षुनी दिसते. पण ज्ञानचक्षुनी शिवाय आपल्याला परमात्मरूप कळणार नाही. कारण ते कसं आहे हो, पाहो जाता दुरीच्या दुरी. जर आपण पाहायला गेलो तर ते लांब दिसतं. आणि परब्रह्म सबाही अंतरी, पण तेच खरं सगळ्यांच्या आत संच आहे. त्याला अंतच नाही आहे. अशा त्या अनंताची बरोबरी कोण सरी म्हणजे बरोबरी. अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी, त्याची बरोबरी कोणाबरोबर करावी. म्हणून आपण जी गाणी म्हणतो ती मला फार म्हणजे कुठल्याही ह्याच्या वेळेला ती आठवतातच, की आपल्या अंतरामध्ये आहे, पण आपण शोधतोय सगळीकडे. शोधिसी मानवा रावळी अंतरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी म्हणून आपल्या अंतरातच त्याला शोधायचं आहे आधी, अंतरात्मा, मग परमात्मा. किंवा कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणून आपण आपल्याच अंतरात्म्याला उपाशी ठेवतोय आणि जगभर शोधत बसतोय. पण खरं म्हणजे नामदेवाच्या कथेसारखं आहे बघा. नामदेवाला शोधायला जनाई जाते. आई म्हणते, अरे अगं किती वेळचा तो नामदेव सापडत नाही आहे. म्हणून ती जाते. तर आधी कुठं वाळवंटात बघते. कोणतरी म्हणतं नाही तो सभामंडपात गेलाय, नाही रुक्मिणी मंडपात गेलाय. प्रत्येक ठिकाणी जाते, नाही तिकडं गेलाय, तिकडे गेलाय. पळत पळत दुसरीकडे जाते, म्हणे विठ्ठल मंडपात आहे. आणि विठ्ठलाच्या ठिकाणी जाते तर तिला विठ्ठलाच्या ठिकाणी साक्षात म्हणजे नामदेव तिथं दिसतोय. म्हणजे ही जी आहे आंतरिकता, एकात्मता, ही कधी आपल्याला येईल ती पाहायचे. आणि सर्वत्र संचारलेलं आहे हे समजण्यासाठी नामदेवांनाच, तेही सगळ्यांना प्रसंग किंवा माहिती आहे की विसोबा खेचरांकडे तो गेला आहे गुरु व्हायला करायला, आणि त्यांनी पिंडीवर पाय ठेवलेले आहेत. म्हणतो, म्हाताऱ्या काय तुला कळतं का नाही, पिंडीवर पाय ठेवले. त्याला माहिती नाही तेच आहेत विसोबा. अरे बाबा मला उतरवत नाही आहे, तू माझे पाय उचल, खाली ठेवतो. सगळीकडे पिंडी निर्माण होतात. हे जे परमात्म्याचं स्वरूप आहे किंवा भगवंताचं सर्वत्र संचार आहे, हा आपल्याला कळायचं. आता आकाशात अनेक रंग दिसत असतात, तसंच इथे हे सगळे विश्व जे आहे हे आपल्याला दिसत असतं. पण अगदी छोट्याशा गवताच्या काडीपासून हे जे दिसणार आहे हे सगळं मायामय जगत आहे. पण सत्य काय असेल तर फक्त परब्रह्म, फक्त हरीचं नाम. म्हणून त्या कैवल्याष्टकात म्हणतात, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत्, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. आता ते कसं आहे, चंचळ जी गोष्ट असते ती स्थिर राहत नाही, आणि निश्चळ असतं ते कधीही चळत नाही. आभाळ येतं जातं गगना पण चळण नाही. आम्ही चंचळ माया कधी स्थिर राहणारच नाही. सगळं आता इथं मायेचा थोडंसं उतवाची करून ठेवलेलं. आणि निश्चळ ब्रह्म कधीच म्हणजे विचलित होत नाही. आणि त्याला आपण स्थिर करायचं म्हणून करू शकत नाही, ते मुळातच स्थिर आहे. पण मायेच्या ठिकाणी स्थिरपणाच नाही आहे. म्हणून आकाश सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले एकजन्सी आपण. ज्याच्यामध्ये सगळे विकार होतात हे काही नकोच आहे, आपल्याला पाहायचंच नाही. आता फक्त शाश्वतपणाची कल्पना करता येत नाही आपल्याला, त्यामुळं आपल्याला सगळं अशाश्वत खरं वाटायला लागते. पण मगाशी सांगितलं तसं कल्पांत होताची बिघडे सकळ काही. ज्या वेळेला कल्पांत होतो तेव्हा कळतं की हे सगळं शाश्वत नाही आहे. म्हणून भगवंत कसा किंवा आत्मतत्व कसं श्रेष्ठ आहे
आपल्याला तोही श्लोक माहिती आहे, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यति. या सगळ्या अवस्था आहेत, चल अवस्था आहेत, ते आपण अनुभवत असतो बालपणापासून. फक्त आत्मतत्व जे आहे ते स्थिर आहे आणि ते आपण शोधा. कारण ते अंतरीचं भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले. ज्याच्या अंतःकरणात भ्रम झालेला आहे, जो मायाजाळात गुंतलेला आहे, त्यांनाही मला ते अव्हाट शब्द फार आवडलेले. अव्हाट चक्र कैसे तयासे हे कैसे उरले अव्हाट चक्र. त्याला हे अव्हाट चक्र म्हणजे हे उलटसुलट फिरणारे किंवा विस्तीर्ण असं. अवाट म्हणजे नसलेली वाट किंवा अव्हाट म्हणजे विस्तीर्ण असं हे जे चक्र आहे सृष्टीचं, हे कसं कळणार? उलगडणं शक्यच नाही आहे. आपण या सृष्टीचा एक भाग बघून राहिलेलो आहोत, पण ज्या घटना घडतील तशाच पद्धतीनं आपल्याला बदलू पाहतोय. आपण मुळात भ्रमामध्येच असतो आणि घड्याळाच्या काट्यांना आपण जसं काही हे करून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलं आहे आयुष्य. कारण आपण लहानपणापासून त्याच्यामध्येच रमलेला असतो. बालस्तावत क्रीडा आसक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत वृद्ध चिंतामग्न परमे ब्रह्मणी कोपी न लग्न. खूप सुंदर आहेत गायला, पण आता वेळ नाही. आणि म्हणून 24 ते 29 एक छान वेगळा विषय घेतला की भिडेचा परिणाम. भीड बाळगतो मनुष्य, संकोच. त्यामुळे भिडेमुळे व्यवहार घडत नाही, उलगडा होत नाही, सिद्धांत कळत नाही, अंतर्यामीच्या देवाचं आकलन होत नाही. कारण ही दडपण आहेत माणसाच्या मनावर सगळी. आणि त्याच्यासाठी 2 दृष्टांत फार छान दिलेले आहेत. हे प्रश्न नेहमी आपल्याला भेडसावत असतात, पण आपल्याला भेड बाळगल्यामुळे त्याची उत्तरच मिळत नाही. वैद्याची प्रचिती आली नाही, वैद्याचं एखादे मी औषध घेते, अनुभव येत नाही आहे, पण मला म्हणता येत नाही की मी दुसरा वैद्य करू का. हल्ली लोक जातात लगेच दुसऱ्या डॉक्टरकडं, 4 डॉक्टर करतात, सेकंड नाही, 3rd 4th ओपिनियन. पण इथं समर्थांनी सांगितलंय छान की दुसऱ्या वैद्याचा तो विचारू शकत नाही भिडे खातर, आणि शेवटी तो रोगी मरून जातो. किंवा जनराजा ओळखला, तो त्याला राव म्हणेना भलत्याला, तो दुसऱ्याला कोणाला राव राजा म्हणेल का? नाही म्हणणार. मग जनदेव ओळखला, तो देवरूपी झाला, म्हणजे तो देवरूपच झाला. म्हणून देवाला ओळखता आलं पाहिजे. आणि ज्याला माईकाची भीड आहे, माईक म्हणजे मायेपासून बनलेल्याची ज्याला भीड आहे, जो द्वाड आहे, मूर्ख आहे, तो काय खरं बोलणार आहे? ते दिसतच आहे. विचार पाहायला म्हणजे सगळं जे आहे ते फक्त तो खरं मानत असतो. म्हणून माईक जगाची अशाश्वताची आस सुटली पाहिजे. दृश्याची भीड बाळगता कामा नये. भीड हा शब्द सारखा लक्षात ठेवायचा. आणि दृश्याला बळी पडून भ्रमित होऊन आपण चित्रविचित्र गोष्टीत अडकून पडतो, तर ते टाळता आलं पाहिजे. हे मायेचं दडपण झुगारून देता आलं पाहिजे. समर्थ नेहमी पुढच्या समासाची इथे सूतोवाचक या नांदी करून ठेवतात, ती इथं त्यांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. आणि भगवंताच्या नामात राहिलं तर आपण अलगदपणे या मायेच्या चक्रातून सुटू. कारण भीड माये ऐलीकडे, परब्रह्म ते पहिलीकडे. ही ओवी तर फार मला आवडली की भीड हे मायेच्या अलीकडची आणि परब्रह्म मायेच्या पलीकडचे. मग मायेच्या अलीकडं पलीकडं ते सदोदित भरलेलंच आहे, पण ते आपल्याला सापडत नाही, समजत नाही. आणि लटिक्याची भीड धरून भ्रमानं भलतंच करणं हे काही विचाराचं लक्षण नाही. समर्थांच्या आवडीचा विषय शब्द आहे विवेक, विचार. आणि तो विचार आपण नेहमी लक्षात ठेवायचा आहे, विवेक लक्षात ठेवायचा आहे. आता पुढच्या 30 आणि 31मध्ये उपसंहार आणि माया, तर ते मायेचे जे लक्षणं त्याची पुढे निरूपणं सूचितपणे विवरण केले पाहिजे. हे मायेचे विवरण पुढं आता केलं पाहिजे म्हणतात. कारण सारखं म्हणायचं या मायेत गुंतू नको नको हो देवा, ते गुंतू माया जाळी असं म्हणलेलं आहे. मग मायेचे लक्षण हे पुढं सांगणार आहेत. हे सगळं माईक आहे, हे सगळं खोटं आहे. एक छोटासा संवाद 1 मिनिटाचा सांगते, थोडीशी वेळ कदाचित उलटून जाईल. की नारायण आणि गंगाधर लहान असताना त्यांच्यातला संवाद, आताची मुलं काय बोलतात, गप्पा मारतात माहिती आहे तुम्हाला. नारायण म्हणतो, माया त्यागीजे विटप एकांती सौख्य भोगीजे. विटप म्हणजे अरण्यात वगैरे जिथं झाडं बिडं आहेत अशा एकांतात सौख्य भोगीजे. गंगाधर म्हणतो, भ्याडपणा टाकीजे संसारी वरती जे अलिप्त.
अरे तू भित्रेपणा टाकून दे आणि संसारात अलिप्त राहा. बघा दोघांचे फरक. नारायण म्हणतो अलिप्त दशेचे हेची लक्षणं संसार टाकीजे मुळी होणं. संसार मुळापासून टाकला पाहिजे. गंगाधर म्हणतो अरे मूळ सापडल्या नलगे सिणणे मोक्ष आपसया ये हाता. अरे मोक्ष आपल्या हातात येईल. नारायण म्हणतो हात टेकुनी विषयावरी ज्ञानकथिता ते न बिंबे अंतरी. विषयावर हात टेकून ठेवायचं आहे, मग ज्ञान सांगितलं तर ते कसं काय आपल्या अंतरंगात बिंबलं जाईल. गंगाधर म्हणतात अरे वेड्या मुला न कळे तरी विचार कीजे मनात. अरे तू मनात विचार कर. तेव्हा नारायण म्हणतो मना पुसावे तरी बोलणे पुरे मी तूपणा ते झुगारा दूर. मी तूपणाला दूर झुगारा आणि मग आपल्याला ही सगळा काय म्हणूया द्वंद्वाचा पसारा, ह्या मायेचा पसारा, त्याच्या पलीकडे आपण जाऊया. खूप धावत पळतच मला सगळं गाठावं लागतं, म्हणून शेवटी फक्त 2 ओळी म्हणते आणि थांबते. प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी. माझे माझे लोप पावू दे तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी तो मी सहजपणे कळू दे. प्रसन्नतेची प्रभास दोदित झळको वदनावरी. सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी. जय श्रीराम. जय तू समर्थ. सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते, बाबांना वंदन करते. आणि मला जेवढं समजलं तेवढंच मला सांगता आलं. खूप बोलायचं होतं, पण मला क्षमा करावी. धन्यवाद. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आणि मी तुम्हाला माझी व्युत्पत्ती किती, माझी बुद्धी अगदी अल्प आहे, बुद्धिहीन अल्पमतीस असं झालेलं. ठीक. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान सांगितलं, खूपच छान. तो विषयच इतका हे आहे. मला खरं आत्मारामाची आरती म्हणायची होती, पण ते जय जय रघुवीर समर्थ. आपली राम समर्थ. आवडला ना. ठीक. हो आवडला. जय देव आत्मया रामा. हा ते पण वेळ कमी पडला आता, त्यामुळे जाऊ दे, पुन्हा कधीतरी. हो पुन्हा कधीतरी. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळे एवढे मन लावून ऐकता. एखाद्या गाडीवर तुमचा आवाज गोड खूप आहे. हो ना. एखाद्या गाडी वाटतं. हो ना. आत्मारामाचीच आज म्हणलं होतं, आत्मारामाचीच म्हणावी आरती, पण उशीर होईल म्हणून मग मी थांबले शेवटी. हो हो म्हणायचे हो काय 5 मिनिटांनी. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं. चला धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. 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 चला थांबूया.